नमस्कार, मी गीता कारेकर. गीता फॅशनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण 36 इंच चेस्टचा 4 टक्स ब्लाउजची कटिंग बघणार आहोत. सुरुवातीला बाहीसाठी अशी सरळ रेघ ओढून घ्यायची. त्याच्यानंतर 10 इंचाची आपली बाही आहे उंची, तर त्यामध्ये 1 इंच मार्जिन देऊन 11 इंचावर खूण करून घ्यायची. आणि मी बघा पूर्ण हा व्हिडिओ स्टेप बाय स्टेप तुम्हाला दाखवणार आहे कशी कटिंग करायची ते, तर स्किप न करता तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ बघा. आता आपल्याला मुंड्यासाठी 3.5 इंचावर एक रेघ ओढून घ्यायची आणि तिथून आपल्याला आपला मुंडा आहे 17 इंच, तर त्याचे अर्धे 17चे अर्धे 8.5 पेक्षा पाव इंच कमी अशा अंतरावर आपण तिरपी रेघ ओढून घ्यायची. बघा मी टेप कुठं लावते, पूर्ण उंचीच्या कोपऱ्यात आणि तिथून मुंड्याच्या लाईनीवर 8.25 जिथं येतं तिथं खूण करून घ्यायची आणि पुढं 1.5 इंच मार्जिन. आता खाली दंडघेर आपला 11 इंच आहे, तर त्याचे निम्मे 5.5 इंच आणि पुढं 1.5 इंच मार्जिन. वरती जेवढं मार्जिन दिलंय तेवढंच खाली पण दंडघेरला मार्जिन द्यायचं, हे लक्षात ठेवायचं. आणि अशा पद्धतीने आखणी करून नंतर ही तिरपी रेघ ओढून घ्यायची आपण मुंड्याची. मुंड्याची तिरपी रेघ ओढून घेतली की हे फिटिंगची लाईन ओढून घ्यायची. सगळं मी शांतपणे सगळं सविस्तर सांगणार आहे, तर स्किप न करता व्हिडिओ बघा. हे आपल्याला चुकलं होतं ना, थोडं मार्जिन कमी होतं, त्यामुळे मी कापड वाढवून घेतले जरासं, म्हणून ती खूण डबल आली. आता उंचीच्या लाईनीवर 2.5 इंचावर एक खूण करून आपल्याला मुंड्याची जी 8.25 इंचाची खूण आली होती तिथून उंचीच्या खुणेपर्यंत तिरपी रेघ ओढली. नंतर वर टॉपला 1.5 इंच घेऊन मी तिथूनच आकार देऊन घेणार आहे. अर्धा केला, मुंड्याचा अर्धा केला आणि खूण करून घेतली. तिरप्या रेघेवर वर अर्धा इंच, खाली अर्धा इंच. आणि मी बघा आधीच्या व्हिडिओमध्ये पण दुसरी पद्धत दाखवली बाहीची, आणि ही दुसरी पद्धत आहे बाही कटिंग करण्याची. तर कशीही कटिंग केली तरी तुम्ही बाही ही सेमच कटिंग होणार आहे. त्यामुळं तुम्हाला असा शंका यायला नको की आत्ता ही वेगळी पद्धत दाखवत आहेत, नंतर वेगळी पद्धत दाखवत आहेत, असं काही तुमच्या मनात शंका येऊ देऊ नका. ह्या पद्धतीने कापली तरी तुमची बाही व्यवस्थितच येणार आहे. आणि आधी मी व्हिडिओ टाकलेला आहे बघा फक्त बाहीचा, त्याच्यामध्ये वेगळी पद्धत दाखवली, ती सुद्धा एकदम परफेक्ट बाही बसते त्या कटिंगनुसार, आणि ह्या कटिंगनुसार सुद्धा परफेक्ट बाही बसते. तर आता आपण याच्या पुढं पाठीचा भाग कटिंग करायचा आहे. आणि व्हिडिओला लाईक करत नाही तुम्ही, सबस्क्राईब करत नाही, फक्त बघितला पाहिजे व्हिडिओ. चला तर आपण पाठीचा भाग कटिंग करायचा आहे. तर सरळ एक लाईन ओढून घ्यायची, आणि ही सरळ लाईन का ओढायची, तर कापड एका रेषेत कटिंग व्हावं म्हणून, बाकी काही उद्देश नाही त्या लाईनीचा. आणि तिथून पुढे आपण उंची आपली 14 आहे, तर 1 इंच मार्जिन 15वर खूण करून घेतली आणि 5.5 इंचावर एक खूण करून घेतली. तर 5.5 इंचावर जी एक रेघ ओढून घेतली आणि शोल्डरची वरती उंचीच्या इथे रेघ ओढून घेतली. आता आपल्याला सर्वात प्रथम आपली कंबर किती आहे, तर 30 आहे, तर 30चा 7.5 इंच चौथा भाग, त्यामध्ये 1 इंच प्लस टक्सचे आणि 1.5 इंच मार्जिन. आता आपली चेस्ट, अप्पर चेस्टचं माप टाकायचं नेहमी पाठीच्या भागाला. तर अप्पर चेस्ट 35 आहे, तर त्याचा चौथा भाग
9.25 आणि 1.5 इंच मार्जिन अशी मी खूण करून घेतली। आता आपला शोल्डर आहे 14, त्याचे अर्धे 7, तर 7 इंच शोल्डर 14 त्याचे अर्धे 7। आपला आधी बघायचं गळा किती आहे, तर हा गळा 10 इंचावर आहे, त्यामुळे आपल्याला त्याप्रमाणे शोल्डर कमी करावी लागणार आहे। तर शोल्डर माझी 14 आहे, तर त्यामध्ये डायरेक्ट 2 इंच मी कमी करणार, म्हणजे 7 मधून 2 इंच कमी केले तर 5 वर माझी खूण आली, म्हणजे माझे शोल्डर 5 आली। आणि मी मुंड्यासाठी 5.5 वर लाईन ओढून घेतलेली होती अगोदर। तर तिथे एक उभी रेघ ओढून घ्यायची सरळ, आणि त्याच्यानंतर आता आपलं काम आहे मुंड्याचं। तर त्या कोपऱ्यातून 1.25 इंचावर खूण करून घेतली। आणि आता मी आर्म होलसाठी आखून घेणार नाहीये, तर अगोदर 8.5 मला मुंडा हवाय। आर्म होल आपला 17 आहे, तर त्याचे निम्मे 8.5 हा भरला पाहिजे हे मी बघते अगोदर, आणि नंतर कटिंग करायचं। म्हणजे काय होतं, रेघोट्या ओढल्या जात नाहीत किंवा चुकीचा मुंडा निघत नाही। जर बसत असेल तर ठीक, नसेल बसत तर मग आता बघा मला कमी पडला, मग मी अर्धा इंच मुंड्याची लाईन मी खाली ओढून घेतली। म्हणजे मी अगोदर 5.5 वर घेतलं होतं, आता हे झालं 6 वर। मग 6च्या कोपऱ्यातून मी 1.25 इंच घेऊन असा मी आर्म होल ठेवून बघणार, आणि ते मापून बघणार मला 8.5 भरतो का। तर माझा पूर्ण व्यवस्थित भरलेला आहे 8.5, आणि मी आता हा फिक्स करणार। मुंड्याचा आकार हा माझा फिक्स झाला, आणि ही आता आपण चेस्ट आणि कमरेची लाईन जोडून घेऊयात। आणि आता आपल्याला यापुढे काय बघायचं आहे, हे आपण कट करून टाकू। हा फिक्स मुंडा आहे। आता त्याच्यानंतर आपलं गळ्याचं काम राहिले, तर नेहमी लक्षात ठेवायचं, खोल गळा असेल तर गळ्याच्या बाजूने शोल्डर अर्धा इंच खाली घ्यायची, म्हणजे गळा उतरत नाही। नेहमी गळ्याच्या साईडून अर्धा इंच खाली घ्यायची, म्हणजे गळा उतरत नाही, हे लक्षात ठेवा सगळ्या मैत्रिणींनो। आणि खाली मी गळ्याची रुंदी घेतली आहे 3.5। आता म्हणाल ही तिरपी रेघ आली, तर तिरपी येत नाही। आपण टक्स मारल्यानंतर हा गळा बरोबर 3.5 इंचावरच वरती शोल्डरला पण येतो, त्यामुळे तो एका सरळ रेषेत पाठीवर गळा दिसतो। तर अशा पद्धतीने हे आपलं पाठीचं कटिंग झालेलं आहे, आणि आता आपण कटिंग करूया। तर सर्वांनी माझा व्हिडिओ हा पूर्णपणे बघा, आणि चॅनलला सबस्क्राईब करा, आणि लाईक द्या, आणि कमेंट करून सांगा की मला माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात काय। अशा पद्धतीने आपला हा पाठीचा भाग तयार झालेला आहे, बघू शकता तुम्ही। आता आपल्याला टक्स मारण घ्यायचे, तर फिटिंगच्या लाईनपर्यंत फोल्ड करून घ्यायचं, आणि तिथे 4.5 किंवा 4 अशा उंचीवर टक्सची उभी रेघ ओढून घ्यायची, आणि त्या रेघेच्या आजूबाजूला, म्हणजे इकडे अर्धा इंच आणि इकडे अर्धा इंच, कारण आपण 1 इंचाचं मार्जिन ठेवलंय ना टक्ससाठी, तर असा हा 1 इंचाचा टक्स मारून घ्यायचा। आणि सर्वात महत्त्वाचं, कमरेच्या बाजूला 1.25 इंच तिरपी रेघ नेहमी ओढून घ्यायची प्रत्येक ब्लाऊजला, प्रत्येक म्हणजे खोल गळ्याच्या ब्लाऊजला, आणि ते कट करून टाकायचं, कारण ते कापड एक्स्ट्रा असतं। आता हे जर का कट करायचं हे तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, मग मी त्याच्यावर तुम्हाला सविस्तर एक व्हिडिओ बनवून दाखवते। आता आपण पुढचा भाग कटिंग करायचा आहे, तर त्याच्यासाठी सर्वात प्रथम मी
त्याच्यासाठी आपल्याला मार्जिंगसाठी एक लाईन ओढून घ्यायची आणि त्याच्यावर पाठीचा भाग अगदी व्यवस्थित ठेवून घ्यायचा मार्जिंगच्या लाईनीपर्यंत आणि जसा आहे तसा छापून घ्यायचा. छापून म्हणजे कडा सगळ्या आखून घ्यायच्या. ह्या अशा गळ्याची खूण करून मुंड्याचा आकार अगदी जसा आहे तसा आखून घ्यायचा. इथं पण फिटिंगची एक खूण करून घ्यायची आणि ही मुंड्याची लाईन सरळ ओढून घ्यायची. पूर्ण जसा आहे तसा आखून घ्यायचा. मुंड्याची लाईन सरळ ओढून घ्यायची. त्याच्यानंतर पाठीमागच्या मुंड्याची लाईन आधी आखून घ्यायची. त्याच्यानंतर आतमध्ये अर्धा इंच कमी करायचा मुंडा. आणि हा का कमी करायचा किंवा का आत घ्यायचा हे जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर मला कमेंट करून सांगा. मग त्याच्यावर मी पुढे छोटासा व्हिडिओ टाकते. आणि व्यवस्थित आकार पुढच्या भागाचा मुंडा त्याचा व्यवस्थित आकार करून घ्यायचा. आणि आता आपल्याला गळा टाकायचा आहे तर गळा आहे 7 इंच. तर 7 इंचावर खूण करून घ्यायची. गळ्याच्या आकारावर उंचीवर रेघ ओढून घ्यायची आणि तिथून मी 2.5 इंचाचाच नेहमी गळा रुंदी ठेवते पुढच्या गळ्याची. आणि तो बॉक्स तयार करून घ्यायचा आणि गळ्याचा आकार द्यायचा जो आपल्याला हवा तो. आता मी गोलच ठेवणार आहे पण 7 इंचाचा असल्यामुळं मी जरा पसरट ठेवते म्हणजे खोल ठेवत नाही आहे. तर हा गळा असा व्यवस्थित आकार बसतो. आता त्याच्या पुढे आपल्याला क्रॉस पट्टीसाठी 2.5 इंचावर खूण करून घ्यायचे. जय जय राम. आपल्याला आता क्रॉस पट्टीसाठी 2.5 इंचावर खूण करून घ्यायचे. तर पहिले हे रेघ ओढून घेऊयात आणि 2.5 इंचावर क्रॉस पट्टीसाठी खूण करून घ्यायची आणि ती जोडून घ्यायची रेघ. त्याच्यानंतर आता आपल्याला पॉइंट टक्स पॉइंट 8.5 वर आहे तर त्यामध्ये 1.5 इंच मार्जिंग ठेवून 10 वर खूण करून घ्यायची. त्याच्यानंतर टक्स पॉइंटवर एक रेघ ओढून घ्यायची. का ओढायची तर बाकीचे 2 टक्स बाजूचे टाकता यावे म्हणून ते टक्स मारून घ्यायचे. आणि आपला छातीचा 10वा भाग टक्स पॉइंटसाठी छातीच्या 10व्या भागावर खूण करून घ्यायची आणि तिथे एक रेघ ओढून त्याच्या बाजूला पूर्ण टक्स आपला 1.5 इंचाचा आहे तर त्याचे अर्धे म्हणजे 1.25 इंच. मग इकडं 1.25 इंच तिकडं 1.25 इंच अशी खूण करून घ्यायची आणि टक्सच्या रेघा ओढून घ्यायच्या. नंतर दोन्ही बाजूचे टक्स टाकण्यासाठी 1.5 इंच इकडे आणि 1.5 इंच इकडे अशी अर्ध्या इंच वर खूण करून घ्यायची. टक्स पॉइंटच्या रेघेच्या वर अर्धा इंच. अशा पद्धतीने त्या टक्सचा पॉइंट काढून घ्यायचा आणि रेघा ओढून घ्यायच्या. त्याच्यानंतर आपल्याला आधी मध्याची रेघ ओढून घ्यायची अशी आणि त्या रेघेच्या आजूबाजूला आपल्याला टक्स मारायचे. तर मुंड्यातला टक्स चौथा तो असा घ्यायचा कोपऱ्यातून मुंड्याच्या जरा बाहेरून मुंड्याच्या 2 इंचावर घेतला तो मध्य टक्सपासून वर 2 इंच. आणि आता काज बटन पट्टीवरचा जो टक्स असतो तो 1/2 इंचाचा घ्यायचा. फक्त 1/2 इंचाचा घ्यायचा. छोटा घ्यायचा तो टक्स आणि मारून घ्यायचा. नंतर हा कमरेकडचा टक्स आहे तो पूर्ण 1 इंचाचा घ्यायचा. तर अर्ध्या इंचावर दोन्ही साईडला खुणा करून
तो टक्स मारून घ्यायचा तिसरा। ह्याच्यानंतर आपल्याला आता चौथा टक्स काढायचा आहे। तर तो कसा काढायचा, तर मापानुसार निघतो तो, कोणाचा कमी कोणाचा जास्त। तर त्याच्यासाठी आपल्याला अगोदर मुंडा मोजून घ्यावा लागणार आहे। तर आपल्याला मुंडा पाहिजे 8.5 आणि 8.5 पासून जेवढा पुढे मुंडा राहील तेवढी आपली इथं टक्स असणार आहे चौथी। तर माझी भरली अर्धा इंच जास्त, म्हणून मी दोन्ही साईडला पाव इंच असा अर्धा इंचाचा हा चौथा टक्स मी मारलेला आहे। तुमचा कदाचित 1 इंच जास्त येऊ शकतो मुंडा, तर तुम्ही इकडे अर्धा तिकडे अर्धा इंच असा टक्स हा मुंड्यातला द्यायचा। अशा पद्धतीने हे 4 टक्स झालेले आहेत। आता आपल्याला क्रॉसपट्टीचा आकार देण्यासाठी मधल्या टक्सच्या बाजूला 1 इंच वर खूण करून असा गोल क्रॉसपट्टीचा आकार देऊन घ्यायचा आणि कटिंग करायचं। आता हे व्यवस्थित सगळं कटिंग करून व्यवस्थित कटिंग करायचं। पण कटिंग करताना एवढं लक्षात ठेवायचं, जिथे टक्स आलेला आहे तिथं एक्स्ट्रा कापड ठेवून कट करायचं। पूर्ण मुंड्याचा आकार मी कट केलेला नाही। आता क्रॉस पट्टीच्या इथे पण बघा, मी कमरेकडचा टक्स जवळ एक्स्ट्रा कापड ठेवूनच मी कटिंग करत आहे। टक्ससाठी एक्स्ट्रा कापड त्रिकोण ठेवते मी जादा, तसा ठेवूनच कट करायचा आहे। त्याच पद्धतीने आता मी तुम्हाला दाखवते हे टक्स बंद करून। असा टक्स मारल्यानंतर मग आपल्याला पट्टी लावून व्यवस्थित एकसारखी रेघ ओढून मग तो भाग आपल्याला कट करून काढायचा, नाही तर मग कमी जास्त पडतं। अशा पद्धतीने ह्या टक्स मी डार्क करून घेते, कारण आपल्याला दुसऱ्या पार्टवर पण ह्या उमटून घ्याव्या लागणार आहेत नंतर। मग मी आत्ताच डार्क करून घेते। त्याच्यानंतर आपण गळा कापून घ्यायचा आहे आणि गळा कापल्यानंतर ही जी तुम्हाला डबल रेघ दिसते ती मी काठ कापण्यासाठी एक रेघ ओढलेली आहे आणि मार्जिनची एक दुसरी लाईन वेगळी आहे, ती मी जशीच्या तशी ठेवलेली आहे। या पद्धतीने हा पुढचा भाग कट झाला। आता मी इथं जरा क्रॉस पट्टीसाठी कापड वाचवलेलं आहे, त्याच जागेवर क्रॉस पट्टी काढलेली आहे। तर याच्यामध्ये आपल्याला पाऊण इंच वाढवून घ्यायचे क्रॉस पट्टी। तर मी हे कापड का ठेवलं, तर हे अस्तरचं कापड आहे, मेन फॅब्रिक वेगळं आहे, त्याच्यावर मी अखंड क्रॉस पट्टी काढणार आहे। तर या अस्तरला 1 इंचाची पट्टी मी जोडून घेणार आहे, 1 ते 1.25 इंचाची पट्टी। ती जोडल्यानंतर बरोबर मी 2.5 इंचामध्ये पाऊण इंच मार्जिन ठेवून 3.25 इंचाची क्रॉसपट्टी तयार करणार आहे। तर मेन फॅब्रिकवर मी कटिंग करून घेते आणि तुम्हाला ही कटिंग आवडली असेल तर लाईक करा, व्हिडिओला सबस्क्राईब करा। महत्त्वाचं सबस्क्राईब करायला विसरताय तुम्ही, तर ते सबस्क्राईब करा आणि छान छान व्हिडिओ पाहण्याची तुम्हाला संधी भेटेल माझ्या व्हिडिओमध्ये चॅनेलवर। तर तुम्ही मला सबस्क्राईब करून व्हिडिओ बघा आणि माझा कटिंगचा व्हिडिओ पूर्ण बघा। त्याच्यानंतर स्टिचिंगचा व्हिडिओ येणार आहे लवकरच। धन्यवाद।